आज आपण बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत सोबतच चटकदार मसालेदार असा हा कुरकुरीत बांगडा फ्राय बनवून घेणार आहोत खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने। बांगडा मासा तळून तयार झालेला आहे। हा बांगडा मासा तुम्ही वरण भातासोबत किंवा मग कुठल्याही भाजीसोबत किंवा नुसता देखील तुम्ही खाऊ शकता। तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, आज आपण इथे बांगडा फ्राय बनवून घेणार आहोत। या बांगड्यामध्ये 5 ते 7 तुकडे मांदेलीचे देखील आहेत। बांगडा आणि मांदेली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यामध्ये घरगुती तिखट, थोडंसं हळद, थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडंसं आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची मी अर्धा चमचा पेस्ट घालून घेणार आहे। यामध्ये जर तुम्हाला कोकम आगळ घालायचं असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता। आता हे सर्व मसाले आपल्याला या मच्छीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव झाले पाहिजेत हे मसाले। आता कोणतीही मच्छी छान अशी बाहेरून कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला बारीक रवा लावायचा आहे किंवा मग तुम्ही तांदळाची पिठी देखील लावू शकता। आता इथे मी या माशाला व्यवस्थित मसाला लावून घेतलाय। यामध्ये आता मी थोडासा म्हणजे जवळपास 2 चमचे भरून इतका बारीक रवा यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित आता ही मच्छी मी या रव्यामध्ये मिक्स करून घेते। जर तुम्हाला असं मिक्स करायचं नसेल तर एका प्लेटमध्ये रवा घेऊन मच्छीचे तुकडे त्या रव्यामध्ये बुडवून फ्राय करू शकता। तर मी अशा पद्धतीने केलेला आहे, कारण की मग रव्याला देखील तिखट आणि सर्व मसाले लागले जातील। तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती मी तेल गरम करत ठेवणार आहे फ्राय करण्यासाठी। आज आपण बांगडा ही मच्छी डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर मच्छीला व्यवस्थित मसाले आणि बारीक रवा लावून झाल्यानंतर आता हे जे तुकडे आहेत ते मी अशा पद्धतीने या पॅन मध्ये ठेवून देते। जितके मावतील तितके तुकडे आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे एकाच वेळेला जास्तीत जास्त तुकडे तळले जातील आणि वेळ देखील आपला वाचेल। पॅन लहान असल्यामुळे यामध्ये जवळपास 6 तुकडे बसलेले आहेत। आता खालील बाजू व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर याची दुसरी बाजू आपण उलटून घेणार आहोत। रवा लावल्यामुळे खूप छान अशी कुरकुरीत हे माशाचे तुकडे तळून तयार होतात। आता याला मी पलटून घेते। तर मंद आचेवरती हे माशाचे तुकडे मी तळून घेतलेले आहेत आणि प्रत्येकी एक बाजू तळण्यासाठी मी 2 ते 3 मिनिटांसाठी हे तुकडे तेलावरती फ्राय करून घेतलेले आहेत दोन्हीही बाजूने। आता तुम्हाला दिसत असेल याचा खूप छान असा रंग लालसर आलेला आहे आणि बाहेरून मस्तपैकी कुरकुरीत असे हे माशाचे तुकडे तळून तयार झालेले आहेत। तर कोणत्याही प्रकारची मच्छी जर तुम्हाला तळायची असेल तर अशा पद्धतीने एकदा तळून बघा। खूप छान अशी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी मच्छी बनून तयार होते आणि चवीला जर म्हणाल तर अप्रतिम अशी ही मच्छी बनलेली आहे। आता या माशांना मी काढून घेते आणि नंतर यामध्ये मांदेलीचे तुकडे घालून अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। गरमागरम कुरकुरीत असा बांगडा फ्राय बनून तयार झालेला आहे। याला एका प्लेटमध्ये काढून थोडंसं सजावट केलेली आहे कोथिंबीरने। तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।